सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शुभ सकाळ. आजचा विषय खूप महत्त्वाचा. आज दिनांक 23, उद्या दिनांक 24. सो वेटिंगवाली पोलीस भरतीतली जी वेटिंगवाली मुलं आहेत त्याच्यामध्ये ड्रायव्हर आणि चालक, ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल, शिपाई पोलीस, त्याच्या न्यायासाठी, त्याच्या हक्कासाठी पूर्ण महाराष्ट्राला आज हाक देण्यासाठी मी इथं व्हिडिओच्या माध्यमातून एक तुम्हाला आमंत्रित करतोय की तुम्हाला सर्वांना आज निघायला लागतंय. काल व्हॉइस कॉल झाले आपले, यूट्यूबला लाईव्ह पण झालो. ज्यांचा मोठ्या ग्रुपवरती विश्वास नव्हता त्या मुलांनासुद्धा मी बोलवण्यासाठी यूट्यूबवरती लाईव्ह आलतो. दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची सांगायचं म्हणजे कालच आपण 8,000चा टप्पा पार केलेला आहे. गेल्या एका आठवड्याभरात आपलं 1,000 सबस्क्रायबर प्लस झालेले आहे. सो तुमचं परत एकदा माझ्याकडून, मॅडमांच्याकडून मनापासून आभार असतील की तुमच्यासाठी आणि तुमच्यामुळं आपण पुढं आलो आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या हक्कासाठी आज आपण धडपडतोय, लढतोय अशा पद्धतीनं. सो तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की आजपासून तुम्ही निघायचं आहे. उद्या सकाळपर्यंत तिथं तुम्ही आज 11, 12, 1 पर्यंत तुम्हाला टाईम दिला जाईल की आणि ॲड्रेस दिला जाईल, तिथं तुम्ही यायचं आहे. एकंदरीत आपली मीटिंग होणार आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तिथनं निघायचं नाही. ह्याच्या अगोदर असं होत नव्हतं. निवेदन दिले की चला, नाही. आपल्या जोपर्यंत मागण्या होत नाहीत तोपर्यंत आपण तिथनं हलायचं नाही. आपल्या हक्कासाठी तिथं बसायचंच. या पद्धतीनं काल मी सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. कशा पद्धतीनं होणार हे पण सांगतो. त्याच्या आधी आमची जी खासदार भेट होती त्या खासदार भेटीला मानेसाहेब जे आहेत खासदार आपले, त्यांनी आपला मुद्दा मान्य केलेला होता आणि आपल्याला 27-28 तारीख मुख्यमंत्र्यांची दिलेली होती. पण अचानकच समोरून तारीख आली आपल्या लिडरांना की तुम्ही 24 तारखेला तुमची मुलं घेऊन यायला लागते. म्हणून आपली कोल्हापूरची जी भेट होती किंवा कोल्हापूरचा जो पुढचा 27-28 तारखेचा जो मुख्यमंत्र्यांची भेट होती तो सुद्धा कॅन्सल केला आणि आज आपण 24 तारखेला एकत्र येतोय अशा पद्धतीनं. सो आपले जे खासदार भेट आहेत त्यांनी तिथंच आम्हाला तो वेळ दिलेला होता, पण आम्ही तुम्हाला लेट देणार होतो कारण की मराठा आरक्षण आणि इतर जर जे काही गोष्टी आहेत त्याचा गोष्टीचा विचार केला तर कदाचित त्यांची बैठक कॅन्सल होऊ शकते. कारण की मुख्यमंत्री म्हणलं काय सांगता येत नाही कधी कुठे जातील आणि कधी कुठे नाही. सो अशा पद्धतीनं एकंदरीत आपली जी भेट आहे ती समोरून आलेली आहे, दिनांक आहे, म्हणून ती 24 तारीख आम्ही फिक्स केली. 24 जानेवारी म्हणजे उद्याच. त्यामुळे आज सर्व जे माझी व्हिडिओ बघायला त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, जी वेटिंगला आहेत त्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. एकच भेट लास्टची असेल. मॅक्झिमम जागा वाढसाठी प्रयत्न करूयात. जेवढे तेवढे सगळे उचलायचा सांगायचं आहे. त्याच्यामध्ये ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल दोघांनासुद्धा ते निवेदनामध्ये त्यांचा मुद्दा आहे तेवढं लक्षात ठेवायचं. निवेदन एकदम क्लिअर आहे, कुणावरती अन्याय झालेला नाही याची नोंद घ्यायची आहे. कारण की निवेदन काय असं बसून नाही तयार केलं कुठंतरी, त्याच्यावरती 3-3 तास सर्चिंग केलं आहे आणि मगच ते तयार झालेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. 4 दिवस त्याच्यावरती विचार करत होतो आणि मग तयार केलेलं आहे. काय टेन्शन घेऊ नका. तुमच्या हक्कासाठी, न्यायासाठी मी येतोय स्वतः, तुम्ही पण यायचं आहे. येताना सर्वच्या सर्वजण टीमने या. प्रत्येक जिल्ह्यावाईज संख्या आपली आहे. जवळजवळ 1,000 आकडा प्लस होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा पण जास्त जाणार आहे. कारण एक्समॅनच आपल्याकडे 200 लोक आहेत जी माझ्या हाकेला की सर तुम्ही थांबा, तुम्ही या म्हणत नाही तो पण आम्ही येणार नाही, असे एक्समॅन आपल्याकडे आहेत. त्यामुळं ही जमवून ठेवलेली व्यक्ती आहेत आणि ही सिनियर पर्सन आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. ही व्यक्ती वयाने मोठी असतात, देशसेवा करून आलेले असतात. हे संघटन वेगळं आहे, लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही वयानं लहान आहेत, तुम्हाला अनुभव कमी आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं आता जे मी सांगतोय, एक्समॅनच जर एवढी असतील तर आपल्याला निघायला लागते, एवढं लक्षात ठेवा. असं माझं मिनिंग आहे, समजलं ना. सो खूप वेगळा विषय टोटल एकंदरीत. उद्याची तारीख वगैरे सगळं दिलं जाईल. उद्या तारीख 24 आहे. फक्त वेळ आणि ॲड्रेस द्यायचा राहिला तेवढा दिला की प्रत्येकाने निघायचं आणि तिथं पोहोचायचं आहे याची नोंद घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, परस्पर हेवे दावे, हे ते असं झालं आहे तसं झालं आहे. काही लोकांनी लय मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. लय मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे की हे व्हायला नको पाहिजे म्हणून. असं सूडबुद्धी म्हणतात ना, तशी सडकी बुद्धी, असे प्रयत्न केलेले आहेत. त्या लोक जर मला समोर दिसली तर मग ते मोर्चा आपलं हे राहील साईडला आणि मग माझं आणि त्याचं चालू होईल 100%. एवढं लक्षात ठेवायचं. कारण की मी आधी सांगितलं होतं की आपल्यामध्ये पर्सनल हेवे दावे काय नाही आहेत. माझा मुद्दा टोटली वेगळा आहे, माझे काम करण्याची पद्धत टोटली वेगळी आहे. त्यामुळं मी निर्णय घेतलेला नाहीत हे.
हे निर्णय एकंदरीत लीडर आणि विद्यार्थ्यांसोबत बोलूनच मग हे सगळे निर्णय झालेले आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आमची 27-28ला भेट होतीच, ती आरामात आपल्याला भेटली असते, निवासाला होते. पण 24ला मी आली, मग जाऊया म्हटले सगळेचे सगळे, एवढं लक्षात ठेवायचं. 24ला एकंदरीत आपण एकत्र येतोय. कशा पद्धतीनं करायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं मी काल लाईव्हला सांगितलेलं आहे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 ते 6 ग्रुप, म्हणजे 5 ते 6 मुलांचा ग्रुप तयार होणार आहे. याच्यामध्ये एक लेडीज असेल, जिची मुलगी किंवा मुलगा छोटा असेल, वयाने एकदम लहान असेल, एक एक्समॅन असतील, एक रेग्युलर 2 मुलं असतील आणि रेग्युलर 2 मुली असतील, अशा पद्धतीनं, आणि एक होमगार्ड. अशा पद्धतीनं एक 5 ते 6 मुलांचं ग्रुप करून त्यांना त्याला ट्रेनिंग देणार, बाबा कशा पद्धतीनं बोलायचं आहे, इथंपर्यंतचा विषय. बाकी निवेदन तयार झालेलं आहे. निवेदन अत्यंत सुंदर आहे. प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक शब्दावरती त्या लोकांनी विचार करायला पाहिजे. अशा पद्धतीनं निवेदन तयार झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो कुणीही टेन्शन घ्यायचं नाही, मी सोबत आहे. त्या दिवशी एक दिवस मी वेळ काढलेला आहे. 24 तारखेला, 26 तारखेला डेमॉन्स्ट्रेशन आहे, तरी पण मी तुमच्यासाठी येतो आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कारण की ह्याच्या आधीसुद्धा वेगळ्या पद्धतीनं माझी ॲब्सेंटी पडलेले आहे. 6-6 दिवस मुंबईला राहिलेलो होतो एकसारखा. तिथं लीडरसोबत मिटिंग करून, त्यांच्यासोबत बैठक करून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सगळं केलेलं होतं. 17 तारखेला हैदराबाद तेलंगणाला CISFचं माझ्या मुलांचं मेडिकल होतं, तरी पण त्या मुलांना मी एकटं सोडून आलो. आणि 17 तारखेला आपल्या कोल्हापूरमध्ये खासदार भेट तुमच्यासाठी केली. खूप सारे विषय आहेत. कोणी इथं काय केलं ह्याच्यापेक्षा मी वेटिंगला नसताना मी यायला लागलो. म्हटल्यानंतर तुम्हाला या लागते एवढीच मला सांगायचं. समजा तुमच्या हक्कासाठी यायचं आहे. फक्त एक दिवस काढायचा आहे, एक दिवस. सगळे तिथे येणार. जर तुमच्याकडे समूह असेल तर सगळेचे सगळे आमदार खासदार तिथे येतील. त्यांना पब्लिसिटी लागते, त्यांना लोकसंख्या लागते, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून हे निवेदन किंवा हे आमंत्रण तुम्हाला देत आहे मी. ठीक आहे, तुमच्या हक्कासाठी शेवटची भेट. मुंबईला फिरायला चालले म्हणून यायचं, मुंबईला मेडिकललाच चालले म्हणून यायचं, आणि तुमचं फक्त मेडिकलच राहिले, बाकी सगळं झालेलं आहे. तुमचं फक्त मेडिकलच राहिले, बाकी सगळं झालेलं आहे. तुम्ही काळजी करू नका, एवढं लक्षात ठेवायचं. सो शेवटची भेट असेल. यानंतर परत कोणीही, मी तर पुढं व्हिडिओ बनवणारच नाही आहे. मला पुढचे 4 महिन्याची अपडेट सगळी माहिती आहे, तरी पण मी व्हिडिओ बनवणारच नाही ह्या गोष्टीवरती, लक्षात ठेवा. समजलं? जर घरात बसून तुम्ही नुसतंच कमेंट करून जर सगळं मागत असाल, मी देणार नाही आणि मी त्याच्यावरती बोलणार पण नाही. कारण मला बाकीचे बॅच वगैरे माझ्या आहेत. आता एक्साईज कॉन्स्टेबलची बॅच आता चालू होते, फिजिकल ऑनलाईनची, त्याची ॲडमिशन चालू झाले आहेत. वनरक्षकचे आहेत ऑफलाईन ऑनलाईन बॅच, ती पण चालू आहे. सगळ्याच्या सगळं चालू आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे मला वेळ नाही आहे या गोष्टीसाठी. पण मी आता उद्याचा शेवटचा दिवस एक काढतो आहे. काय होईल ते होईल. त्यामुळे तुम्ही पण सर्वांनी यायचं एकत्र. काय होईल ते होईल. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत निघायचं नाही. काय ते आम्हाला पॉझिटिव्ह तिथून सांगा, मगच आम्ही निघणार, नाही तर निघणार नाही. अशा पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सूचना आहे. 8,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, पण 8,000मधले जरी 2,000 आले, जरी 1,000 आले, तर लय मोठा आकडा असेल हा, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं गेले 6, 7, 8 महिने झाले तुमच्यासाठी मी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो आहे. फक्त आता प्रामाणिक तुमची साथ हवी आहे. त्यामुळे सर्वांनी यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो याच्यापेक्षा अजून पण काही शंका असतील, ज्या फक्त वेटिंगच्या मुलांच्या संदर्भात असतील, त्याच फक्त कमेंट करतील. यानंतर आज संध्याकाळी आम्ही निघतो आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सर्वांनी एकत्र यायचं आहे, सर्वांनी एकत्र यायचं आहे. सर्वांना आमंत्रण आहे, याची नोंद घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त काय शंका असतील तर कमेंट करायचे. ओके, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील आपल्या हक्कासाठी आणि तुमच्या पुढे येणाऱ्या सुवर्ण क्षणासाठी, सुवर्ण दिवसासाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. आणि आपला जो ग्रुप आहे मोठा वेटिंगवाल्याचा, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, टेलिग्रामची. त्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे पटापट. जे आजपर्यंत जॉईन नाही झाले त्यांनी आपला जो मोठा ग्रुप आहे वेटिंगवाल्यांचा, त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. तिथं तुमचे काही प्रश्न असतील तर मांडा, आणि त्या मुलांसोबत तुमच्या जिल्ह्याचा ग्रुप आहे, येताना सर्व एकत्र यायचं आहे मिळून. अशा पद्धतीनं करा नियोजन. ओके, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. आता नाही तर कधीच नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला लढायचं आहे आणि 100% यश मिळवायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, परत एकदा सांगतोय, मी येतोय, तुम्हाला पण यायला लागते. धन्यवाद.